दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रात होणाऱ्या BVCNDH म्हणजेच वेटनरी काउन्सिलिंग मध्ये कॅटेगरी रिझर्वेशन व्यतिरिक्त स्पेशल कोटा कॅटेगरी रिझर्वेशन देखील असतं। तर हे स्पेशल रिझर्वेशन काय आहे याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। स्पेशल रिझर्वेशन मध्ये कोणकोणते विद्यार्थी पात्र असतील, याचे डॉक्युमेंट्स कसे बनवायचे, कुठून बनवायचे, या डॉक्युमेंट्स मध्ये किती रिझर्वेशन आहे, या स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरी मध्ये किती टक्के तुम्हाला रिझर्वेशन मिळतं, किती सीट्स यासाठी रिझर्व असतात आणि किती विद्यार्थ्यांचा यामध्ये फायदा होऊ शकतो, तर याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार पालक विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अभिजित, BVCNDH वेटनरी स्टुडंट्स। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील वेटनरी काउन्सिलिंग बद्दल सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला चॅनलवर मिळत राहतील। त्यासोबतच महाराष्ट्रातील वेटनरी कॉलेजेसचे कॅम्पस कसे आहेत, वेटनरी स्टुडंटची लाईफ काय आहे, वेटनरी मध्ये काय काय सिलेबस आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला चॅनलवर मिळेल। त्यासोबत काउन्सिलिंग इन्फॉर्मेशन काय आहे, ऍडमिशन प्रोसेस काय आहे, किती प्रकारची काउन्सिलिंग होते, वेटनरी सायन्स मध्ये काय स्कोप, जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलवर नक्की मिळतील। चॅनलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे, जे व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत, जसं की ऍग्रीकल्चर, PAP, फ्रीडम फायटर आणि डिफेन्स कोटा हे स्पेशल रिझर्वेशन कोटामध्ये येतं। जसं की MBBS काउन्सिलिंग मध्ये हिली एरिया वगैरे असतं, तसंच रिझर्वेशन या वेटनरी काउन्सिलिंग मध्ये आहे। 4 प्रकारचे रिझर्वेशन आहे। तर या रिझर्वेशन मध्ये तुम्ही जर एलिजिबल आहात तर कोणकोणते विद्यार्थी एलिजिबल आहात मी सर्व एलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगणार आहे। त्यासोबतच एक फॉर्मॅट सुद्धा सांगणार आहे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कोणत्या फॉर्मॅटमध्ये ही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी मी काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतोय विद्यार्थ्यांना, तर त्या भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले होते। तर या चुका तुमच्याकडून होऊ नये म्हणून आता सुरुवातीलाच मी हा व्हिडिओ बनवतोय, जेणेकरून ज्यावेळेस काउन्सिलिंग चालू होईल त्यावेळेस तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही, तोपर्यंत तुमच्याकडे डॉक्युमेंट्स रेडी असेल। महाराष्ट्रात वेटनरी काउन्सिलिंग मध्ये जे स्पेशल रिझर्वेशन असतं, स्पेशल रिझर्वेशन कोटा असतो, त्यामध्ये कोणकोणते रिझर्वेशन आहे, किती % तुम्हाला रिझर्वेशन मिळते, किती सीट्स त्या रिझर्वेशन मध्ये असतात आणि डॉक्युमेंट्स कसे असतात, त्याचं फॉर्मॅट काय आहे, सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया स्पेशल रिझर्वेशन कोटामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे त्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर फर्स्ट ऑफ ऑल जी कॅटेगरी आहे आणि रिझर्वेशन म्हणजे किती % रिझर्वेशन आहे, जे ऍग्रीकल्चर त्यामध्ये 4 कॅटेगरी येतात। ऍग्रीकल्चर मध्ये 6% रिझर्वेशन आहे। फ्रीडम फायटर मध्ये 2% रिझर्वेशन आहे। प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन जे आहेत त्यांच्यासाठी 4% रिझर्वेशन आहे। डिफेन्स पर्सन जे आहे त्याच्यासाठी 2% रिझर्वेशन आहे, म्हणजे टोटल 14% रिझर्वेशन आहे महाराष्ट्रासाठी स्पेशल रिझर्वेशन म्हणजे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन साठी। आपण फर्स्ट चालू करूया ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट पासून। ऍग्रीकल्चरचं सर्टिफिकेट कोणते विद्यार्थी काढू शकतात? तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी दिनांक 1/4/2025 या रोजी किंवा त्यानंतर जारी केलेले शेती प्रमाणपत्र म्हणजे ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट, ज्यात उमेदवार किंवा उमेदवाराच्या पालक किंवा पितृ म्हणजे आजी आजोबा स्वतःच्या जमिनीचे मालक असल्याचे, ते कृषक जमीनधारक करीत असल्याचे, तसेच त्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत वैयक्तिक जमीन लागवडीपासून असल्याचे नमूद केले आहे। त्या सर्टिफिकेटमध्ये उमेदवार म्हणजे जो कॅन्डिडेट आहे त्याचं नाव किंवा त्याच्या वडिलांचं नाव किंवा त्याच्या आजी किंवा आजोबांचं नाव त्या सर्टिफिकेटमध्ये पाहिजे। आता सर्टिफिकेट कसं आहे आणि मेन म्हणजे त्याचं सर्व उत्पन्न म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न हे शेतीवर अवलंबून आहे। शेतीमधूनच त्याचं उत्पन्न येतं। समजा काही नोकरीला असतील तर गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत त्यांचं जर उत्पन्न शेतीवरून येत नाही, कारण त्यांचं उत्पन्न शेतीमधून येत नाही, तर ते यासाठी इलिजिबल नाही आहेत। जे फक्त शेतकरी वर्गात येतात त्या स्टुडंटसाठी हे शेतकरी असल्याचा दाखला मिळतो, ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट। आता हा दाखला कसा आहे, त्याचं फॉर्मॅट काय आहे, हा आहे याचा फॉर्मॅट, जो ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला मॉप्सच्या मिळून जाईल। आणि मेन म्हणजे हा फॉर्मॅट जसं तसं तुम्हाला कॉपी करायचा नाहीये, याच्यामध्ये फक्त हा डेमो दिलाय त्यांनी फक्त तुम्हाला फॉर्मॅट दिलाय। यामध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजे, स्टुडंटचं नाव असायला पाहिजे, त्यांच्या फादरचं किंवा ग्रँडफादरचं नाव असायला पाहिजे, विलेज काय आहे, तहसील, डिस्ट्रिक्ट, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असायला पाहिजे। आणि यामध्ये सील म्हणजे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत त्यांच्याकडचं किंवा तहसीलचं हे जे सील असतं म्हणजे एक शिक्का असतो, हे सगळं इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये पाहिजे। परंतु भरपूर सारे विद्यार्थी काय करतात की हा जसा फॉर्मॅट घेऊन एका प्रिंट करतात हा फॉर्मॅट आणि तहसीलदाराकडे जाऊन याचे सही शिक्के घेतात। हा फॉर्मॅट फक्त तुमच्या
इन्फॉर्मेशन साठी आहे, हा फॉर्मॅट तुम्हाला यूज करायचा नाही, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी फॉर्मॅट असतो, तो फॉर्मॅट पाहिजे गव्हर्नमेंटचा. आता ओरिजिनल डॉक्युमेंट मी तुम्हाला इथे शेअर करू शकत नाही, कारण त्याची इन्फॉर्मेशन असल्यामुळे स्टुडंटची. पण जे स्टुडंट काउन्सिलिंग मध्ये ऑलरेडी जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही सेपरेट मीटिंग कंडक्ट केलेली आहे यासाठी. जर तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स काय, ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितले जातात, दाखवले पण जातात, कारण लवकरात लवकर जॉईन केलं तर तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपरली रेडी राहतील काउन्सिलिंग साठी. तर नेक्स्ट आहे फ्रीडम फायटर. फ्रीडम फायटर साठी खूप मेन इम्पॉर्टंट आहे फ्रीडम फायटर्स, कारण यामध्ये स्टुडंट नसतात. कोणते स्टुडंट यासाठी इलिजिबल आहेत? मेन म्हणजे उमेदवाराचे पालक, म्हणजे जो कॅन्डिडेट आहे त्याचे पालक किंवा आजी आजोबांचं नाव, स्वातंत्र्य सैनिक असल्याचे प्रमाणपत्र त्यांना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांच्याकडून मिळाले असेल आणि महाराष्ट्र राज्य यांच्या स्वाक्षरीचे निर्गमित झालेले असेल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर देऊन तुम्हाला अफिडेव्हिट करायचं आहे. ते झाल्यानंतर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा उल्लेख पाहिजे फ्रीडम फायटरच्या सर्टिफिकेट मध्ये? जर विद्यार्थ्याचे पालक असतील तर ते तसं नमूद करायचं की हा माझा मुलगा आहे. जर आजी आजोबांचं स्वातंत्र्य सैनिक असल्याचं सर्टिफिकेट असेल तर त्यांनी हा जो विद्यार्थी आहे तो माझा नातू किंवा नात आहे असं सांगून त्यामध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे. त्यानंतर स्वातंत्र्य सेनानी यांनी यापूर्वी कोणत्याही नातेवाईकांसाठी ही सवलत वापरलेली नाही, म्हणजे कोणीही ते आधी हे सर्टिफिकेट वापरलेलं नाही पाहिजे, म्हणजे फक्त एकाच वेळेस तुम्हाला हे वापरता येतं. जर काढल्यानंतर मला फक्त एकदाच ऍडमिशन साठी वापरता येतं, त्यानंतर तुम्ही हे वापरू शकत नाही. यावेळेस या सवलतीचा फायदा घेतल्यास स्वातंत्र्य सैन्यानी यापुढे कोणत्याही नातेवाईकासाठी या सवलतीचा फायदा घेणार नाही, फक्त एकच उमेदवार या सवलतीचा फायदा घेऊ शकतो. जर वेटनरी काउन्सिलिंग तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही वेटनरी काउन्सिलिंग जॉईन करू शकता. काउन्सिलिंगचा मेन मोटो आहे सर्व्हिसेस. काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला सगळं काही काउन्सिलिंग मध्ये मिळते. मेन म्हणजे लाईव्ह मीटिंग सेशन मिळणार आहे, जिथे तुम्ही क्वेश्चन अँड सेशन होणार आहे, ज्याच्यामध्ये सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे डाऊट सुद्धा क्लिअर होतात. भरपूर सारे विद्यार्थ्यांना माहिती आहे ऑलरेडी काउन्सिलिंग सेशन घेतले जातात आणि वेटनरी काउन्सिलिंग गायडन्स इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त एकाच महाराष्ट्रामध्ये प्रॉपर काउन्सिलिंग वेटनरीची एक इथेच मिळणार आहे. जर जॉईन करायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. फी फक्त 2000 रुपये आहे. सगळी काउन्सिलिंग तुमची होणार आहे. त्यामध्ये तुमचं ऑल इंडियाची काउन्सिलिंग सुद्धा आली आणि स्टेटची पण काउन्सिलिंग आली आणि काही अदर काउन्सिलिंग जरी असेल तरी ज्या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला सांगण्यात येतात. रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, ऍडमिशन प्रोसेस, कॉलेज वाईज कट ऑफ वगैरे सगळी इन्फॉर्मेशन वेटनरी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर ऍज अ मी वेटनरियन आहे तर मला सगळी इन्फॉर्मेशन ऑलरेडी माहिती आहे, काय काय होणार आहे फर्स्ट इयर वगैरे सेकंड इयर, तर तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये मी जास्त पडत नाही. नेक्स्ट आहे स्पेशल रिझर्वेशन कोटा. प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन साठी, जे प्रोजेक्ट अफेक्टेड धरणग्रस्त आहेत, त्यांची जमीन काही गव्हर्नमेंटच्या उपक्रमामध्ये गेलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रोजेक्ट अफेक्टेड असतं. तर पुनर्वसन अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी जारी केलेले विहित नमुन्यातील प्रकल्पग्रस्त व्यक्ती प्रमाणपत्र, ज्यात लाभार्थ्याचे नाव किंवा तिच्या पालक आजोबा आजीबांचे जमीन शासनाचे कृषी विद्यापीठ, सिंचन, ऊर्जा संरक्षण यामध्ये जर जमीन गेली असेल तर, किंवा आर्मीचे सुद्धा प्रोजेक्ट असतात त्यामध्ये जर काही जमीन गेलेली असेल तर त्यामध्ये स्टुडंटचं नाव आणि पालक आजोबा आजीबांचं नाव असायला हवं. हे आहे प्रोजेक्ट अफेक्ट. त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवतो. हा फॉर्मॅट आहे. यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला जशी यांनी दिलेली आहे ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे, पण असं नाही की हे डायरेक्टली तुम्ही याचा जो फॉर्मॅट आहे तो डायरेक्टली कॉपी पेस्ट करा. असं कॉपी पेस्ट नाहीये, त्यांच्याकडे ऑलरेडी असते. याचे 2 सर्टिफिकेट मिळतात. तर हे 2 सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. इथे फक्त त्यांनी एकच दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही फक्त काय काय इन्फॉर्मेशन पाहिजे, स्टुडंटचं नाव, त्याच्या पालकांचं नाव वगैरे सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे की एवढी इन्फॉर्मेशन त्या सर्टिफिकेट मध्ये पाहिजे. असं नाही की हे जसं तसं तुम्ही कॉपी करा, याच्यावर सही शिक्का घ्या. ही रिजेक्ट होणार, 100% रिजेक्ट होत आहे. मागच्या वर्षी भरपूर साऱ्या स्टुडंटनी हीच चूक केली, त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका. नेक्स्ट आहे डिफेन्स पर्सन. डिफेन्स पर्सनचं सांगायची गरज नाही. डिफेन्स पर्सनची ऑलरेडी सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे. तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊन अथॉरिटीकडे जाऊन तुम्ही डॉक्युमेंट्स काढू शकतात. नेक्स्ट आहे ही डॉक्युमेंट्स कुठे मिळणार आणि तुम्हाला कशी काढायचे. वेअर टू गेट दिस डॉक्युमेंट्स. तर तुम्ही मेन म्हणजे तुमच्या गावातील सेतूमध्ये जा, तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्स मिळून जातील, किंवा तुम्ही तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जाऊ शकता. जे तुमचं तहसील कार्यालय आहे तिथे जाऊन तुम्ही हे डॉक्युमेंट्स काढू शकता. 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे. तुम्हाला सेतूमध्ये करून घेतलेलं कधी पण सोयीस्कर असेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. युट्यूब आणि इंस्टाग्राम आणि टेलिग्रामला नक्की जॉईन करा. तिथे सर्व शॉर्ट व्हिडिओज आणि डेली अपडेट्स तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन
ही सगळी फॉर्मॅट मी सुद्धा टेलिग्राम चॅनलवर जरी नक्की अपलोड करून देईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर नक्की मिळून जाईल. थँक्यू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काउन्सिलिंगच्या अपडेट सोबत.